एक सिंपल आज आपण एक प्रोजेक्ट डिस्कस करणार आहोत. हा, तर त्या प्रोजेक्टच्या डेटाबेस क्रिएशन पासून प्रोजेक्ट डिप्लॉय करेपर्यंत सगळं बघणार आहोत आपण. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती देखील जे आपण जास्त बनवतोय ना, तुम्ही वेबसाईट पण जी बनवणार आहे ती लगेच लॉन्च पण करून टाकू. तुमच्या मोबाईलवरती तुम्ही वेबसाईट बघू पण शकता स्टार्ट टू एंड. आणि हे आपण आपल्या या लाईव्ह लेक्चरमध्ये आत्ताच करणार आहोत इथंच. असं नाही की त्याला 2-4 दिवस लागणार. हा, कारण मला कोड ऍक्च्युअली टाईप करायचाच नाहीये, सगळं मी त्याच्याकडनंच घेणार आहे, ChatGPT कडनं वाईप कोडिंग करू आणि मी ते डायरेक्ट माझं GoDaddyचं ऑलरेडी होस्टिंग आहे, डोमेन आहे, सगळं आहे. तुम्हाला मी लाईव्ह तुम्हाला स्ट्रीम पण करून दाखवतो. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक बेसिक एक्झाम्पल घेऊयात की आपल्याला नक्की याच्यामध्ये काय करायचं. माझ्या डोक्यात एक कल्पना होती ती मी आता इथं तुमच्यासमोर त्याचा काही पाठ इथे मी करणार आहे. नंतर मी त्याच्यावरती बरंच मला काम करायचं. क्लाससाठी मी एक ऍप्लिकेशन बनवणार आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये मला काय रेफरल जो प्रोग्राम असतो ना, मी 2019च्या आधी रेफरल प्रोग्राम मी चालू केला. रेफरल म्हणजे काय, एका मुलाने जर दुसऱ्या कोणाला रेफरन्स दिला तर मी त्याला अमाऊंटच्या रूपामध्ये काहीतरी इन्सेंटिव्ह म्हणून द्यायचो आणि मुलं ते कामं करतात. आणि त्याला ओळखीमध्ये कोणतरी असतं, त्याला सांगतात, त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह मिळालं तर त्याला पण बरं वाटतं, बरोबर ना. ह्याला रेफरल प्रोग्राम म्हणतात. आणि हा रेफरल प्रोग्राम कुठं पण आहे. तुम्ही पेटीएमला जा, गुगल पेला जा, तिथे पण आहे रेफर अ फ्रेंड अँड 251 रुपीज वगैरे असं काहीतरी रेफरल प्रोग्राम तोच आहे. हा, तुम्ही हे रेफरलचं मला माझ्या क्लाससाठी करायचं. तसे एक मी माझं डोमेन आहे nrclasses.com. त्या डोमेनला मला रेफरल म्हणून एक वेगळा लिंक करायची क्रिएट, आणि त्याच्यामध्ये मला हा रेफरलचा जे काही पेज आहे ना ते स्टार्ट करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की मला कोणाला तरी रेफर करायचं, मग तुम्ही त्याचा नंबर, त्याचं नाव, ईमेल ऍड्रेस तुमचं लॉग इन करून रेफर करू शकता. ते जे काही तुम्ही रेफर केलंय ते रेफर केलेलं मला माझ्या प्रोफाईलला दिसेल. म्हणजे मला माझी एक प्रोफाईल म्हणजे ऍडमिनची एक प्रोफाईल बनवायला लागेल. बरोबर का, हा माझा प्रॉब्लेम आहे, कळतंय का. आतापर्यंत मी काय केलं, पोरांनी आता यश आहे सपोज, यशने त्याच्या मित्राला घेऊन आला, मित्र माझ्याकडे आला, मित्राने ऍडमिशन कन्फर्म केलं, मी त्याला त्याचे 500 रुपये इन्सेंटिव्ह दिले. हे असं चालायचं. पण यशने जो मित्र माझ्याकडे घेऊन आलाय त्याच्यासोबतच आयुष पण आलाय आणि तो पण क्लेम करतो की हे 2 सर मित्र माझे पण. कॉन्फ्लिक्ट आलं. मग त्यावेळेस काय, त्यावेळेस मी ह्याला पण 500 देणार, ह्याला पण 500 देणार, माझं जास्त नुकसान झालं. प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे ना. आता हा प्रॉब्लेम पण आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करायचा. प्रोजेक्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्हाला ऍप्लिकेशन बनवून जर सोडवता येत असतील तर ते ऍप्लिकेशन म्हणजेच प्रोजेक्ट आहे.